पुढे बातमी आहे भांडूपमधून। भांडूपमध्ये भीषण अपघात झालाय, त्यामध्ये 4 जणांचा मृत्यूही झालाय। स्टेशन रोड परिसरात धावणाऱ्या बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली आहे। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत शोकही व्यक्त केला आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। मुंबईच्या भांडूप विभागात स्टेशन परिसर लागून असलेल्या बस डेपोवर चक्क बस चालकाचं नियंत्रण सुटून 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। मी सध्या आता भांडूप याच विभागात आहे। भांडूप वेस्ट परिसर आहे। भांडूप जे रेल्वे स्थानक आहे त्याच्या बाजूलाच हा बस डेपो आहे। पाहू शकता या ठिकाणी जे नागरिक आहेत ते सकाळच्या सुमारास कामाला निघतात, संध्याकाळी हीच जी गर्दी असते तीच परत येत असते। हा जो बस स्थानक आहे 606चा, या बस स्थानकाजवळ, या बस डेपोजवळ जे नागरिक कामावरून घरी यायला निघाले होते ते इथे या साईडला इथे लाईनीत उभे होते आणि हाच जो स्थानक आहे, याच बस स्थानकाजवळ ती 606 क्रमांकाची बस आहे ती इथे उभी होती। मात्र जेव्हा बस चालकाने बस काढली तेव्हा त्याचा तो नियंत्रण सुटला आणि ती बस जे इकडे चाकरमानी जे नागरिक उभे होते त्यांच्या अंगावर गेली। तुम्ही पाहू शकता हा जो विभाग आहे या ठिकाणी मोठा एक लाईटीचा खांब होता, तो देखील पूर्णपणे तुटलेल्या परिस्थितीमध्ये होता। मात्र काल रात्री साधारण जे इकडे जे जखमी होते त्यांना राजावाडी असेल किंवा सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते। मात्र या ठिकाणी पाहायला गेलो तर मोठा अपघात आहे ते या ठिकाणी भांडूपमध्ये घडला। कॅमेरामॅन रोहित सिंगसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।